हॅलो, हा व्लॉग आहे गेल्या वर्षीचा म्हणजे 31 डिसेंबरचा. तर चिन्नूसाठी आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला. का म्हणजे तो अजून बोलत नाही, तर त्याच्यासाठी डॉक्टरांनी ना स्पीच थेरपी सांगितलं आहे. पण स्पीच थेरपीच्या आधी त्याला ऐकू येतं का नाही हे टेस्ट करायचं होतं. तर त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो आणि तिकडे गेल्यावर ना आमच्याकडे बरंच वेळ होतं, कारण नंबर पण होता आणि डॉक्टर पण यायचेच होते. आणि त्याच्यामुळे ना त्या वेळेमध्ये चिन्नू त्याचा खूप जास्त उपयोग करत होता. म्हणजे त्याची खूप जास्त तिकडे मस्ती चालू होती आणि कोणालाच ऐकत नव्हता. सगळे त्याला पकडू पकडू आणत होते, पण ह्या लेकराला मात्र पूर्ण हॉस्पिटलभर पालतं घालायचं होतं आणि झोपायचं तर बिलकुल नावच घेत नव्हता. आणि ते टेस्ट करण्यासाठी ना म्हणजे बाळ झोपलेलं पाहिजे तरच त्यांना टेस्ट करता येतं म्हणे, पण ह्या लेकराला मात्र तिकडे झोपायचंच नव्हतं. तर मग आम्ही परत घरी येण्यासाठी निघालो आणि रस्त्यातच भूक लागलं होतं म्हणून मस्त असे छोले कुलचे आणि छोले भटुरे खाण्यासाठी घेतलं आणि हे खात होतो तेव्हा चिनू झोपला होता म्हणून पटकनच खाऊन घेतला आणि परत रिटर्न हॉस्पिटलला गेलो झोपला होता म्हणून. आणि टेस्ट रूममध्ये आतमध्ये जाण्याआधीच लेकरू परत उठून गेला. परत झोपवण्याचा प्रयत्न केला पण तो काही झोपला नाही. आणि मग घरी आलो आणि घरी आल्यावर छान असं झोपी गेला. मग मी पण थोडंसं आराम केला आणि नंतर ना पूर्ण ह्यांचा डबा वगैरे बनवून दिला, जसं की ह्यांचं नाईट चालू आहे. मग हे गेले कामाला, तर त्याच्यानंतर चिनूला खाऊ घातलं, त्याला झोपवलं आणि पूर्ण घरभर आवरून घेतलं आणि मस्त असं घर झाडू वगैरे मारून क्लीन केलं. आणि रात्री ना 12 वाजून गेले पण मला काही झोपच येत नव्हतं. म्हटलं आता नवीन वर्ष चालू झालंच आहे तर काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करावं. म्हणजे चिनूच्या पॅन्टची शिलाई वगैरे गेले होते तर तेच इकडे मी शिवत होते आणि मध्ये मध्ये तो उठला होता म्हणून त्याला पायावर घेऊन असं काहीसं हलवून आणि माझं हे शिवायचं चालू होतं. चला तर मग मी आता हे शिवून घेते आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.